तर शिवसेनेचा बालेकिल्ला उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघ भाजपला जाऊ शकतो। गजानन कीर्तिकर यांनी नकार दिला तर शिंदे यांच्या मतदारसंघावरील हक्क सोडायला तयार आहेत असं कळतंय। उत्तर पश्चिम मुंबईसाठी भाजपकडून उमेदवाराची चाचपणी सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेने अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली तर गजानन कीर्तिकर निवडणूक लढवणार नाहीत अशी माहिती कळतेय। शिंदेंचा उत्तर पश्चिम मुंबई हा जो मतदारसंघ आहे तिथे गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात जर त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर याला तिकीट दिलं गेलं ठाकरेंकडून तर मात्र गजानन कीर्तिकर निवडणूक लढवणार नाहीत अशी माहिती कळतेय। प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊयात। निखिल, काय नेमकं घडू शकतं? हा मतदारसंघ भाजपला जाऊ शकतो का? नक्की रिद्धी, पाहायचं झालं तर गेल्या 10 वर्षापासून उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघ आहे तो शिवसेनेकडेच बांधला गेलेला आहे। गेले 10 वर्ष कीर्तिकर आहे ते त्या ठिकाणी खासदार म्हणून कामकाज बघत आहेत। परंतु यावेळी जर पाहायचं झालं तर ठाकरे गटाकडे कीर्तिकर यांचे पुत्र आणि गजानन कीर्तिकर हे स्वतः एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत। त्यामुळे या मतदारसंघामध्ये जर लढत झाली तर 50-50% अशा प्रकारची लढत आहे ती पाहायला मिळेल। त्यामुळे कुठेतरी लोकसभा मतदारसंघ हा या ठिकाणी धोक्यात येऊ शकतो। त्यामुळे भाजपाचं नो रिस्क धोरण या माध्यमाच्या अंतर्गत आहे ते भाजपाला ही सीट देण्याच्या मागणीवरती आग्रही असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्यातच जर गजानन कीर्तिकर यांच्या मुलाला जर ठाकरेंच्या बाजूनी उमेदवारी मिळाली तर गजानन कीर्तिकर हे या सीट सोडण्याच्या देखील तयारीमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे। कारण गेले 10 वर्षापासून या ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे, शिवसेनेचं वर्चस्व आहे। परंतु सत्ता संघर्षानंतर या ठिकाणी 2 गटामध्ये शिवसेना आहे ती विभागली गेली आणि त्यामुळे या ठिकाणी जो परिणाम आहे तो उद्भवू शकतो आणि त्याचा परिणाम थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून निवडण्याच्या भूमिकेवरती देखील येऊ शकतो। त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये आपल्याला जी अशी लढत आहे ती येणाऱ्या काळात पाहायला मिळेल आणि गजानन कीर्तिकर याचा मतदारसंघ निश्चित आणि येत्या काळात अधिकृत घोषणा या संदर्भातली काय होते हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद निखिल दिलेल्या तपशिलांसाठी।